नमस्कार. अमरावतीत भाजपाच्या दोन मित्र पक्षांमध्ये संघर्ष चालू आहे. युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा विरुद्ध प्रहार जनशक्ती पार्टीचे बच्चू कडू असा वाद चालू आहे. प्रभाव क्षेत्र वाढावं यासाठी बच्चू कडू विरुद्ध राणा दाम्पत्य अशी रस्सीखेच पाहायला देखील मिळत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या भाजपाच्या तिकिटावर अमरावतीतून उभ्या राहणार असल्याच्या चर्चा आहे. परंतु बच्चू कडू यांचा त्यांना विरोध आहे. तसेच लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीत प्रहारला राज्यात जास्तीत जास्त जागा मिळाव्या यासाठी आमदार बच्चू कडू प्रयत्न करत आहेत. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच आताच विधानसभेचं चित्र स्पष्ट व्हावं ही बच्चू कडू यांची प्रमुख मागणी आहे. दरम्यान भारतीय जनता पार्टी सध्या लोकसभा मतदारसंघ निहाय बैठक घेत आहे. आज रविवारी अमरावती लोकसभेसंदर्भात भाजपाने महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला भाजपाने सर्वच मित्र पक्षांच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना बोलवलं आहे. परंतु बच्चू कडू यांनी आपण या बैठकीला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. लोकसभेविषयीची चर्चा करण्यासाठी भाजपाने मुंबईत बोलवलेल्या बैठकीलाही बच्चू कडू गैरहजर होते. याबाबत बच्चू कडू यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलंय की आम्हाला या बैठकीचं निमंत्रण आहे, परंतु आम्ही या बैठकीला जाणार नाही. आम्ही मुद्दाम जाणार नाही, कारण लोकसभेविषयी सध्या तरी आमची भूमिका ही तटस्थ आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी म्हटलंय की भाजपाचं लोकसभा निवडणुकीवर लक्ष आहे. केवळ लोकसभेवर चर्चा केली जात आहे, परंतु भाजपाला लोकसभा निवडणूक जितकी महत्त्वाची आहे तेवढीच आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे. त्यांनी लोकसभेचा विचार करावा, परंतु आमच्या डोक्यात विधानसभा आहे. त्यामुळे विधानसभेचं चित्र स्पष्ट होत नाही तोवर आमची भूमिका तटस्थ राहील. आम्ही तटस्थ आहोत म्हणजे वाट पाहू, बैठक करू, त्यातून काही निर्णय झाला नाही तर गेम करू, असा बच्चू कडू यांनी भाजपला इशारा दिला आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असे राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून विसरू नका. धन्यवाद.